मित्रो, आजचा आपला व्हिडिओ आहे जी पोलीस भरती 15,631 पदासाठी जी पोलीस भरती निघलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला पेपरला 3.5 महिने किंवा 4 महिने बाकी आहे. तर या वेळेमध्ये आपल्याला पोलीस भरतीचा अभ्यास कसा करायचा आहे ते आज आपण बघणार आहोत. तर बघा मित्रो, आपल्याला पोलीस भरतीला किती विषय असतात? तर 4 विषय असतात. कोणकोणते? मराठी, बुद्धिमत्ता, गणित आणि जीएस. जीएस मध्ये अजून किती विषय असतात? तर 11 विषय असतात. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, पंचायतराज, जीवनशास्त्र, खगोलशास्त्र, प्राणीशास्त्र असे खूप सारे असे 11 विषय असतात. तर मित्रो, आपण बघू तर या विषयाचा अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे. तर पहिल्यांदा मराठी या विषयाचा अभ्यास कसा करायचा? तर मित्रो, पहिल्यांदा काय करायचं, तुम्ही जे मराठीचे आपल्याला 28 चॅप्टर जे मेन येतं ते चॅप्टर पहिल्यांदा बघायचे. तर त्यामध्ये प्रत्येक दिवशी एक एक चॅप्टर करायचं. तर चॅप्टर कसं करायचं आहे? जर समजा पहिलं चॅप्टर असेल मराठी भाषेचं उगमस्थान किंवा मग कोणतंही चॅप्टर असेल, समजा वर्णमाला चॅप्टर असेल, तर डायरेक्ट युट्यूबवर टाकायचं वर्णमाला चॅप्टर. तर तुम्हाला टोटल वर्णमालेबद्दल व्हिडिओ येईल. जो व्हिडिओ चांगला वाटेल तो व्हिडिओ बघायचा. तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर काय करायचं, युट्यूबवर पुन्हा जायचं आणि युट्यूबवर टाकायचं की बाबा आतापर्यंत आलेले वर्णमालेविषयी प्रश्न, आणि ते प्रश्न समजून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर बाळासाहेब शिंदेच्या पुस्तकाच्या मागचे म्हणजे वर्णमालेच्या चॅप्टरच्या मागचे प्रश्न सोडवायचे. आणि जे प्रश्न येणार नाहीत किंवा कन्फ्युज मारतील ते प्रश्न डायरेक्ट लिहून घ्यायचे. फक्त पोलीस भरतीला येणारच हे लक्षात ठेवा. असा तुम्ही करत राहायचं. त्याच्यानंतर सेकंड नंबरला 2 दिवसा मिळून एक पेपर सोडवायचा. कंपल्सरी 100 मार्काचा पेपर 2 दिवसा मिळून सोडवायचा. असं केलं आणि त्या पेपरला अनालिसिस करायचं. ज्या गोष्टी येत नाहीत त्या लिहून घ्यायच्या. त्याच्यानंतर 3 नंबरला गणित आणि बुद्धिमत्ताचा विषयाचा अभ्यास कसा करायचा. तर जो तुम्ही पेपर सोडवलेला आहे त्यामध्ये जर गणिताचा एखादा प्रश्न आला, नफ्या तोट्याविषयी जर समजा एखादा प्रश्न आला, तर डायरेक्ट युट्यूबवर जायचं आणि टाकायचं आतापर्यंत आलेले नफ्या तोट्यावरील पोलीस भरतीवर प्रश्न. असं तुम्ही टाकले की तुम्हाला नफ्या तोट्यावरील पूर्ण प्रश्न येणार आणि ते प्रश्न जे आहेत ते समजून घ्यायचं. त्या प्रश्नामध्येच तुम्हाला पूर्ण त्यांनी सूत्र जर वापरलं असेल तर सूत्र सांगितलेलं असते किंवा काही गोष्टी सांगितल्या असतील तर सगळ्या गोष्टी सांगितल्या असतात. असं स्पेसिफिक तुम्हाला पूर्ण चॅप्टर करायचं काम नाही. कारण पोलीस भरती जी असते ते ठळक मुद्दे घेत असते. आपल्याला जास्त डीप मध्ये अभ्यास नाही करायचा आहे. ठळक गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. तर असा तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर जीएस या विषयाचा अभ्यास कसा करायचा? जर जो तुम्ही पेपर सोडवलेला आहे आपला जीएस या विषयाचा, म्हणजे पेपर सोडवलेला आहे आपला पोलीस भरतीचा 100 मार्काचा, तर त्यामधलं जीएस जे आहे ते त्यामधलं जीएस जशी या तसं वहीवर लिहून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला जर प्रश्न आला असेल समजा की बाबा पानिपतचं पहिलं युद्ध कधी झालं, तर तसं डायरेक्ट गुगलवर टाकायचं की आतापर्यंत पानिपतचे युद्ध किती झाले, कोणत्या साली झाले आणि कोणाकोणामध्ये झाले, असे ठळक मुद्दे. असं जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास जर केला तर तुमचा पेपरचा स्कोर 100% वाढणार आणि तुमचे